अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आपले स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम धावून येतात, कायम पाठीशी उभे असतात। वेळोवेळी आपल्याला आपण हाक मारल्यानंतर ते आपल्याला साथ देतात। हे स्वामींनी आपल्याला वेळोवेळी याची प्रचिती दिलेली आहे। असेच जर काही अनुभव तुमच्या सुद्धा रिलेटेड असतील, तुम्हाला आले असतील, तुमच्या घरात कोणाला आले असतील, आजूबाजूला जर कोणाला आले असतील तर तुम्ही नक्कीच शेअर करा माझ्यापर्यंत। आपण जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचवू की आपले स्वामी काय आहेत ते 4 लोकांना कळेल आणि 4 लोक आपल्या स्वामी सेवेत येतील आणि त्यांचंही कल्याण होईल। त्यांच्याही मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज पूर्ण करतील। कारण असं कुठलंच मला वाटत नाही की आपण काही मागितलं आणि स्वामींनी आपल्याला दिलं नाही। भलेही त्या गोष्टीला वेळ लागत असेल, परंतु आपण सांगितल्यानंतर मागितल्यानंतर स्वामी महाराज आपल्याला देतच असतात। परंतु एखादी गोष्टी जर नसेल मिळत तर आपण पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे की ती गोष्ट माझ्यासाठी चांगली नसेल म्हणून स्वामी महाराज मला देत नाहीत। माझ्या आयुष्यात ती गोष्ट आल्यानंतर माझं काहीतरी चांगलं होणार नसेल म्हणून ती मला मिळत नाही, असा पॉझिटिव्ह विचार केला तर सगळं आयुष्य आपल्याला सुखाचं आणि चांगलं वाटतं। कारण मेन म्हणजे फक्त ते आपल्या पाठीशी आहेत हीच मोठी गोष्ट आहे। आज जो काही आपला श्वास चालू आहे तो फक्त स्वामी कृपेने आहे। ही जरी भावना मनात असेल ना तरी आपलं आयुष्य खूप सुखाचं होईल। आपण समाधान मानण्यावर आहे की स्वामी कृपा आहे की नाही आहे। आपलं जर मन असमाधानी असेल तर आपल्याला कधीच वाटणार नाही की मला हे नाही मिळालं ते नाही मिळालं। त्याच्यामुळे कधीसुद्धा मन समाधानी असलं पाहिजे। तर असंच स्वामी आपल्या कायम भक्ताच्या पाठीशी उभे असतात। जर काही आपण वाईट काळातून जात असू तर म्हणजे अक्षरशः हातावर हात जाणार होता ते बोटावर निभावलं, अशा बऱ्याचशा आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काहीतरी असे आपल्याला चांगले अनुभव येत असतात। अगदी दिवसभरात रेग्युलर जीवनात सुद्धा आपल्याला स्वामी महाराज प्रत्येक वेळी अनुभूती देत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। असाच एक अनुभव एका दादांना आला होता। तर त्यांनी मला त्यांच्या म्हणजे एका लिखाणातून मला असं वाचनात आला होता अनुभव, तो मी आज तुमच्यापर्यंत शेअर करते। जर काही चुकलं माकलं असेल तर मला माफ करा। तर असेच एकदा दादा आपल्या कुटुंबासहित अक्कलकोटला गेले होते। अक्कलकोट केलं साहजिक आहे। अक्कलकोटला गेल्यानंतर तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर असं सर्व त्यांनी केलं आणि निघाले होते तिथून। तर लास्टला त्यांनी अक्कलकोट केलं, गाणगापूर, तुळजापूर करत ते पंढरपूर वगैरे करत अक्कलकोटला आले। त्याच्यानंतर ते दर्शन वगैरे झालं। त्यानंतर म्हणाले की सकाळीच आम्ही चोळप्पा महाराजांचं जिथे मठ आहे तर तिथे स्वामींची आपली समाधी आहे, तर तिथे आम्ही सकाळी लवकरच गेलो होतो। अनायसे आम्हाला तिथे मस्त स्वामींना अभिषेक वगैरे पण घालायला मिळाला। तर मला एवढं भाग्य होतं की व्यवस्थित सगळं झालं। त्याच्यानंतर आम्ही स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात आलो, तिथे सगळं फिरलो। खंडोबा मंदिर वगैरे जे काही अक्कलकोटला आहे फिरण्यासारखं स्वामी जिथे आले होते गेले होते ते त्यांनी सगळे वाडे वगैरे पाहिले। तर म्हणाले त्यानंतर आम्ही अक्कलकोटला अन्नछत्रात जेवलो वगैरे आणि निघता आम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची होती म्हणून आम्ही जिथे वटवृक्ष मंदिर आहे तर तिथे मार्केटला फिरलो आणि रात्र झाली आम्हाला निघेपर्यंत, कारण आम्ही दिवसभर अक्कलकोटातच वास्तव्य केलं होतं। तर म्हणाले निघता म्हणाले की आम्हाला स्वामींची मूर्ती घ्यायची होती पितळेची, की जेणेकरून आम्हाला घरी मूर्ती नव्हती, फोटो होता परंतु अभिषेक वगैरे घालण्यासाठी मूर्ती सोयीस्कर पडते म्हणून म्हणाले की आम्हाला अक्कलकोटला जाताना म्हणजे मूर्ती घ्यायची होती म्हणून त्यांनी ती मूर्ती घेतली पितळेची। तर म्हणाले की छान अशी बघून वगैरे घेतली की हसणारी वगैरे छान त्याचे हावभाव होते, मस्त मनासारखी जशी मूर्ती हवी होती तशी मूर्ती घेतली आणि म्हणाले आम्ही घरी निघालो। 4 व्हीलर त्यांनी आणली होती। तर म्हणाले की आम्ही निघालो, रात्रीचा प्रवास होता, आम्हाला सकाळपर्यंत मुंबईला परतायचं होतं। तर म्हणाले रात्री 9 साडेनऊ वाजल्याने आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, जेवून वगैरे निघालो आणि निघताना म्हणाले 1-2-3 वाजले होते। आम्ही मध्येच आलो, आता एक्झॅक्टली म्हणाले आठवत नाही कुठपर्यंत पोहोचलो होतो पण मध्ये आलो आणि एक टोल नाका पास झाला आणि म्हणाले आमच्या गाडी जी आहे ती म्हणाले कंटेनरवर जाऊन आदळली। म्हणाले ड्रायव्हरला झोप लागली का काय झालं काही माहिती नाही आहे, परंतु कंटेनरला जाऊन आदळली आणि म्हणाले की गाडीचं जे बॉनेट असतं ते चेपलं आणि इंजिनसुद्धा म्हणाले इंजिनला पण थोडाफार धक्का लागला होता। म्हणाले बऱ्यापैकी आमची गाडी पूर्ण डॅशबोर्डला आपटली होती। तर म्हणाले बऱ्यापैकी गाडीचं नुकसान झालं होतं। आम्ही 5 जण होतो ड्रायव्हर धरून गाडीमध्ये, परंतु म्हणाले एकालाही खरचटलं नाही, एवढा मोठा अपघात होऊन सुद्धा। कारण म्हणाले पुढून गाडी पूर्ण चेपली गेली होती आणि म्हणाले म्हणजे बाहेर पडल्यानंतर कळत होती की गाडीचं किती नुकसान झालं आहे, परंतु सुदैवाने म्हणाले की गाडीतल्या एकाही माणसाला त्रास झाला नाही, फक्त आम्ही आपटलो होतो जोरात कारण धक्का बसला होता, परंतु जास्ती असं खूप लागलंय, डॉक्टरांकडे वगैरे जाऊन औषध पाणी करावं लागलं असं नाही लागलं। आणि म्हणाले की रात्रीची वेळ होती, 2-2:30 वाजले होते, परंतु म्हणाले की अक्षरशः म्हणजे खूप असं भीती वाटत होती की गाडीला कोणाला काय झालंय का, मी सुखरूप आहे, माझ्या पुढचा काय झालंय का म्हणून आधी म्हणाले पटापट आम्ही आधी बघितलं तर सगळे सुखरूप होतो। गाडीच्या पहिलं बाहेर आलो, गाडीची पाहणी केली की काय गाडीला लागलंय वगैरे आणि मग एकमेकांना विचारलं की कुठे मुकामार वगैरे लागलाय का, काय झालंय का, आपल्याला आत्ता नसेल समजत।
पण सुदैवाने म्हणाले महाराजांचीच कृपा की कोणाला काहीही लागलं नव्हतं. माहिती नाही म्हणाले काय झालं की आम्ही एवढं देवदर्शनाला जाऊन सुद्धा पहिलं तर म्हणाले वाईट विचार आला की एवढं आम्ही स्वामी तुमच्या दर्शनाला आलो परंतु असं का त्रास झाला, आम्हाला काय एवढं वाईट झालं. कारण रात्रीची वेळ होती, गाडी आता एवढा अपघात झाला होता, गाडी म्हणजे साहजिक आहे की गाडी चालू होणार नव्हती, तर एवढ्या रात्री आम्हाला मदत मिळणार नव्हती. पण मग नंतर विचार केला पॉझिटिव्हली की आज जर गाडीतल्या कोणाचं म्हणजे दुर्दैवाने जर काही झालं असतं एखाद्या माणसाचं तरी तर आज आपल्याला काय वेळ आली असती. परंतु जे काही थांबवलं ते फक्त आपल्या स्वामी महाराजांनी थांबवले. आणि मनात विचार आला की अरे आपण स्वामींना चक्क आपण स्वामींनाच आपल्याबरोबर घेऊन चाललोय मुंबईला, तर स्वामी आपल्यापर्यंत अशी वेळ काय येऊ देतील. स्वतः स्वामीच जर गाडीत बसले तर ते आपल्या आजूबाजूच्या लोकांना का म्हणून असं काही दुर्दैवाने आपली वाईट घटना घडली जाईल. तर म्हणाली फक्त आणि फक्त माझ्या स्वामींची कृपा आहे. आज जे मी काही जिवंत आहे, माझी जी काही फॅमिली जिवंत आहे ती म्हणजे फक्त स्वामींची कृपा. केवढा मोठा अपघात होऊन पण सुदैवाने आम्ही त्याच्यातून वाचलो, कारण आमच्या पाठी स्वामी महाराज होते. तर म्हणतात की त्याच जी स्वामींचे जो आपला तारक मंत्र आहे त्याचीच म्हणाली प्रचिती आली की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतीलच हात. ही जी त्यांची अनुभूती आहे ती आम्हाला त्या दिवशी अक्षरशः आठवल्याने आजही जर विचार आला तर अक्षरशः म्हणाले अंगावर शहारे येतात की त्या दिवशी जर स्वामी नसते बरोबर तर काय झालं असतं. या घटनेला म्हणाले की बरेच वर्ष लोटून गेलेत परंतु मला आज सांगावं असं वाटलं म्हणून त्यांनी तो अनुभव शेअर केला होता. तर असे स्वामी महाराज जे आहेत ते आपल्या कळत नकळत आपल्या पाठीशी कायम उभे असतात. त्याच्यामुळे फक्त आपल्याला आपली कर्म जी आहेत ती चांगली ठेवायची आहेत. जे काही आपण वागतोय आपल्या आचरणात जे काही दिवसभरात आपण जे काही करतो ते फक्त आणि फक्त चांगलंच असलं पाहिजे. जर आपली कर्म चांगली असतील तर आपला देव आपल्या कायम पाठीशी असतो आणि जेव्हा आपली कर्म वाईट असतात तेव्हा आपण देवाचं कितीही केलं तरी आपल्याला त्याचा थोडाफार का होईना त्रास होतो. त्याच्यामुळे हा जन्म जो आपल्याला मिळाला आहे तो आपण नक्कीच सार्थकी घडवूया. जेवढं काही आहे ते सगळं माझ्या स्वामींचं आहे. जेवढी काही मला सेवा करता येईल तेवढी मला या जन्मात सेवा घडवून होते स्वामींकडून. हीच आपल्या मनात एक नेहमीच म्हणजे कायम हाच आपला प्रयत्न असला पाहिजे. तर व्हिडिओ इथेच थांबवते. तुमच्याकडे सुद्धा जर असा छानसा काही अनुभव असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून आपण तो सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओतर्फे सेवेमार्फत किंवा अशा छानशा अनुभवामार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.